छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विविध शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। घाटनांद्रा येथील मुख्य ध्वजारोहण जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक कृष्णा दहेतकर यांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, बँका आणि खासगी शाळांमध्येही ध्वजारोहण सोहळे पार पडले। विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेली विद्यार्थ्यांची प्रभात फेरी। ज्यात विद्यार्थिनींनी साकारलेली महापुरुषांची वेशभूषा लक्षवेधी ठरली। विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी लेझिम, कवायती आणि देशभक्तीपर गीते सादर केली। यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती। आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो। त्यानिमित्त तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हा दिवस उत्सवाचा व अभिमानाचा दिवस। 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशाचे संविधान अंमलात आले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या संविधानाचे मोठे शिल्पकार होते। जोपर्यंत तुझा जीव आहे, ज्या दिवशी भारताने स्वतःला राजा म्हणून घोषित केले तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन। आजचा दिवस फक्त तिरंगा फडकवायचा नाही तर प्रत्येक भारतीयाच्या आत्मसन्मानाला सलाम करायचा दिवस आहे। 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाने स्वतःचे संविधान स्वीकारले। जगाला सांगितले आता भारत स्वतःच्या कायद्याने, स्वतःच्या स्वाभिमानाने चालणार आहे। आज आपण ज्या संविधानाच्या छायेत उभा आहोत ते केवळ एक कायद्याचे पुस्तक नाही तर ते कोट्यावधी भारताच्या स्वप्नाचा, संघर्षाचा आणि त्यागाचा इतिहास आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले हे संविधान प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान संधी आणि समान सन्मान देण्याचे वचन देते। जात, धर्म, भाषा या प्रदेश पाडून मी आधी भारतीय ही ओळख देणारे हे संविधान म्हणजे आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे। मित्रांनो, प्रजासत्ताक दिन म्हणजे राजा जनता असते, येथे कोणी जन्माला। प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर।